सांगली मिरज कुपवाड महापालिका घनकचरा प्रकल्प वडी बेडग रोड मिरज येथे वृक्षारोपण शुभारंभ माननीय पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते व माननीय आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार, श्री सयाजीराव शिंदे, प्रसिद्ध सिने अभिनेता संस्थापक सह्याद्री देवराई, श्री अरविंद जगताप, प्रसिद्ध लेखक यांच्या उपस्थितीत करण्यात आला। उपायुक्त स्मृती पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले। त्यावेळी माननीय उपायुक्त स्मृती पाटील यांनी सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती देऊन सदर ठिकाणी होत असलेल्या प्रक्रियेबाबत माहिती दिली। एकूण या ठिकाणी विविध प्रकारची वृक्ष लागवड करण्यात येणार, त्याची जपणूक करण्यात येणार असल्याचं सांगितलं। यावेळी वृक्षारोपण आणि संवर्धन क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचा सत्कार करण्यात आला। प्रसिद्ध लेखक श्री अरविंद जगताप यांनी मनपाने केलेल्या घनकचरा व्यवस्थापन आणि वृक्षारोपण उपक्रमाबद्दल मनपा टीमचं अभिनंदन केलं। आपल्या मनोगतात त्यांनी माणूस कितीही मोठा झाला तर तो आधार देऊ शकत नाही, पण झाडे मात्र येणाऱ्या पिढ्यानपिढ्या आधार देत असतात, तेव्हा सर्वांनी वृक्षारोपण केलं पाहिजे। प्रसिद्ध सिने अभिनेते श्री सयाजीराव शिंदे यांनी देखील मनपाच्या वरील उपक्रमाबाबत सर्व मनपा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनापासून धन्यवाद देऊन अभिनंदन केलं। सह्याद्री देवराई प्रकल्पाच्या बाबत माहिती देऊन मिरज येथील वडी बेडग रोडवरील कचरा डेपो येथे देवराई देखील महाराष्ट्र नावारूपाला येईल अशी भावना व्यक्त केली। यामुळे प्रमुख उपस्थिती महापालिका आयुक्त सुनील पवार, उपायुक्त स्मृती पाटील, राहुल रोकडे, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, बागा अध्यक्ष गिरीश पाठक, पर्यावरण अभियंता गुजराती किल्लेदार, जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता झाली। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। आपण नदी असो, निसर्ग असो, त्याच्यासाठी मानवजात हा एक शाप आहे आणि तो मानवजातीचा शाप विशाप किंवा वरदान कसं होईल हे मानवजातीवरून आपण ठरवण्याचा प्रयत्न करूया। या डम्पिंग ग्राउंडवरती कचरा डेपोवरती ही सह्याद्री देवराईची संकल्पना हो आणि माननीय सुरेश खाडे, सुनील पवार, व्यासपीठावर मान्यवर आणि सगळ्यांनी हे राहिलं होतं सेफ्टी तर या सगळ्यांचं मी असं सांगू इच्छितो की ही संकल्पना घेऊन जेव्हा पाटील साहेब जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा म्हटलं की नुसतं इव्हेंट नको करूया, आपण ते प्रत्यक्षात काम करूया। त्यासाठी मग सुहास रांगणकर, मळकर सर, दादू केली, आमच्या सह्याद्री देवराईचे सगळे सगळ्यांनी मीटिंग केली, 2 मीटिंग केल्या, 3 मीटिंग केल्या, 4 मीटिंग केल्या आणि एका निर्णयापर्यंत येऊन पोहोचलो की बाबा हितासाच्या परिस्थितीत काम होईल। इथले सगळे शासनाचे लोक आणि सांगलीचे डॉक्टर ग्रुप आणि इथले ॲक्टिव्ह ग्रुप ह्या सगळ्यांच्या वतीने हे सगळं प्रत्यक्षात आलेलं आहे। आता डम्पिंग ग्राउंडवरती म्हणजे कचरा डेपोत आपण उभं करण्याचा प्रयत्न करतोय आणि जसं उत्तमराव पाटील स्वर्गीय त्यांची एक बायोडायव्हर्सिटी पार्क आहे ते पडलेलं आहे, तर त्याचा कचरा व्हायच्या आतच परत त्याचा आपण पुनरुज्जीवन कसं करायचं त्या संदर्भात पण विचार करूया। या दोन्ही देवराया एकत्रपणे चांगले पुनर्जीवित करण्यासाठी खाडेसाहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे आणि शासनाने मिळून आपण ते पुन्हा नव्यानं उभं करून इथे प्रेक्षणीय सगळं चांगलं स्थळ होईल असा विचार करू। अरविंद सांगितल्याप्रमाणे की झाडात जगात कोण मोठंच नाही, म्हणजे आईनंतर आई आधी जन्म देते आणि त्यानंतर झाड असतं, बाकी सगळ्यात मनाचा खेळच आहे, मोठा किती छोटा किती पदा किती हाव करून त्याव करतो, त्याच्या आयुष्यात काय होत नाही, टिकतात ती झाडं टिकतात, 7 पिढ्यांना करून उरतात ती झाडं असतात, त्यामुळे झाडावर आपलं प्रेम आहे।